की बुवा त्या टायमाला आपण त्या गोष्टी करतो, माल लावतो आणि तो माल म्हणजे अशी कंडिशन झालेली होती मित्रांनो आता सध्या, की बुवा पूर्ण खर्च आपण शेतकरी करून बसलो होतो मालाला. म्हणजे आता खर्च करायची आपल्याला काही गरज नव्हती, संपलं होतं सगळं. म्हणजे खर्च करून बसलो होतो. आता माल डायरेक्टली आपल्या घरात येणार होता. आलं लक्षात. म्हणजे माल जर डायरेक्ट आपल्या घरात येणार होता, म्हणजे आता माल आपल्या घरात आल्यानंतर आपण मार्केटला नेऊन त्याचा पैसा झाला असता. आता भलं ते काय भाव जाऊ हे तर वेगळाच विषय आहे की नाही. पण मग त्याच्यातून जे काही 4-5 पैसे आपल्याला मिळाले असते, तर आपण घेतलेले पैसे म्हणा, देणं घेणं म्हणा किंवा आपल्या संसारासाठी काही गोष्टी म्हणा, ह्या झाल्या असत्या. आता दिपोळी तोंडावर आली. म्हणजे ह्या ज्या परिस्थितीने याच्यामुळं काय होऊन जातं मित्रांनो, की जे शेतकरीचं जे निसर्गावर अवलंबून असल्यामुळं म्हणजे जे म्हणतो ना आपण कर्जबाजारी शेतकरी का होतो? तर त्याला हे कारण आहे. म्हणजे बघा ना आता तुम्ही, शेवटी सुरुवातीला पाऊस पण चांगला नाही पडला आणि शेवटी असा पाऊस पडला, की जे आपल्या तोंडात म्हणजे घास तोंडात घालायचा टाइम आला, तोंडाला लोक आणायचं आलंय, तर त्या टायमाला पुरं उद्ध्वस्त झालंय. आणि याच्यामुळं की निसर्गाच्या चक्रामुळं